अगदी बाहेर मिळतो तसा स्ट्रीट स्टाईल आपण इथे तवा पुलाव बनवलेला आहे। तुम्ही देखील हा तवा पुलाव घरी सेम टू सेम ट्राय करू शकता। अगदी सुंदर असा हा तवा पुलाव मी इथे बनवून बघितलेला आहे आणि हो 100% गॅरंटीने सांगते अगदी सुंदर असा चवीला देखील बनलेला आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा। तर इथे मी 3 काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या कलरच्या मिरच्या असतात त्याचा चव देखील थोडासा वेगळा असतो। त्या 15-20 मिनटं अशा भिजून घेतलेल्या होत्या। काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत, कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, बटाटा उकडलेला मी सगळं अगोदरच पूर्वनियोजन करून ठेवलेलं आहे। मी ते तांदूळ देखील मोकळा असा शिजवून घेतलेला आहे। तुम्ही देखील अगोदर शिजवू शकता किंवा त्याच टायमाला तुम्ही गरम शिजवून त्यामध्ये घालू शकता। तर मी एका मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये जी आपल्या मिरच्या होत्या काश्मीरी रेड चिली भिजलेल्या त्या मी त्यात घातलेल्या आहे आणि काही लसूण घातलेला आहे 8-10 पाकळ्या। तर त्याची मी इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे। बघू शकता आपण अशी मस्त मऊ अशी पेस्ट बनवायची आपल्याला एकदम फाईन। आता गॅसवर मी एक तवा चढवत आहे, त्या तव्यामध्ये मी 1 चमचा बटर घालणार आहे। तुम्ही इथे नुसता बटरचा देखील वापर करू शकता, तरी मी इथे तेल आणि बटर दोघांचा वापर करत आहे। जर तुम्हाला अगदी बाहेर मिळतो तसा तवा पुलाव हवा असेल तर त्यामध्ये तुम्ही बटर आणि तेल दोघं घालायचं आहे आणि दोघांचा वापर करायचा आहे। अगोदर बटर आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर मी ती व्यवस्थित असं तडतडल्यावरती त्यामध्ये ज्या आपल्या हिरव्या मिरच्या असतात, 1 हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतलेली होती मी ती घातलेली आहे। तुम्हाला किती तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही किंवा तुम्हाला जर हिरवी मिरची खूपच आवडत असेल तर तुम्ही त्याचा पुरेपूर इथे वापर करू शकता। असा मस्त लांब स्लाइसमध्ये मी कांदा कापून घेतलेला होता, तो देखील मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी इथे ढोबळी मिरची चिरलेली जी होती ती देखील त्यामध्ये टाकून दिलेली आहे। शिमला मिरची, तुम्ही शिमला मिरची अगदी बारीक देखील चिरू शकता, तुम्हाला जशी तुम्हाला चिरायची आहे, लांब चिरायची आहे की अगदी बारीक हवी तशी चिरायची तशी देखील चिरू शकता। तर हे सगळं तुम्ही करत असताना गॅस हा हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, लो फ्लेमवरती ठेवायचा नाही आहे। आता त्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे, टोमॅटो देखील आपण इथे मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे। सगळ्याच भाज्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत। एवढं लक्षात ठेवायचे भाज्या आपल्याला जास्तच अशा शिजवायच्या नाही आहेत, थोड्याशा दाताखाली त्याचा क्रश असा आपल्याला लागायला पाहिजे, कच्चापणा अशा ठेवायच्या आहेत। आता त्यावरती मी थोडंसं मीठ टाकून घेत आहे चवीनुसार। नंतर मी मीठ यामध्ये ॲड करणार नाही आहे, कारण मी भातामध्ये देखील अगोदर मीठ ॲड केलेलं होतं। आता त्याचबरोबर मी त्यामध्ये बटाटा देखील घातलेला आहे आणि व्यवस्थित असं परतून घेत आहे। तुम्ही देखील असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। जर तुम्हाला परफेक्ट बाहेर स्ट्रीट स्टाईल मिळतो तसं तवा पुलाव हवा असेल तर तुम्ही पॅनमध्येच म्हणजेच असा लोखंडी तवा असेल किंवा लोखंडी कढई असेल पसरट तीच घ्यायची आहे। नाही तर मग तुमच्याकडे जो दुसरा तवा असेल जो ॲल्युमिनियमचा वगैरे किंवा नॉनस्टिकचा तो देखील तुम्ही इथे वापर करू शकता, पण मोस्टली इथे लोखंडच्या तव्याचाच वापर केला जातो, तर म्हणून मी प्रेफर करेल तुम्हाला की तुम्ही लोखंडचाच तवा इथे वापरायचा आहे। तर तांदूळबाबत मी इथे तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला जो तांदूळ घ्यायचा आहे तो बासमती तांदूळ घ्यायचा आहे आणि अर्धा तास तुम्हाला तो तांदूळ असा भिजत घालायचा आहे। तांदूळ भिजून झाल्यानंतर तांदूळच्या दीडपट पाणी तुम्ही एका कढईमध्ये किंवा एका पातेलीत घालायचं आहे। पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तो तांदूळ घालायचा आहे आणि मस्तपैकी असा मीडियम फ्लेमवरती तो तांदूळ तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ काही लक्ष राहू द्यायचं आहे की तांदूळ किती शिजला आहे, कसा शिजला आहे म्हणून। जास्त पूर्ण सॉफ्ट असा आपल्याला हा तांदूळ इथे शिजवायचा नाही, थोडासा असा नरम राहील असाच तांदूळ आपल्याला इथे राहू द्यायचा आहे। जास्त असा गच्चळ असा आपल्याला तांदूळ इथे शिजवायचा नाही आहे आणि तो तांदूळ लगेच एका चाळणीमध्ये पाणी नितळत काढून घ्यायचा आहे। तर असंच मी इथे प्रोसेस केलेली आहे, ती जी तुम्हाला मी सांगत आहे। तर इथे मी बीट देखील किसून टाकलेला आहे, कलर छान येतो आपल्या या तवा पुलावला आणि मोस्टली लोक याच्यामध्ये कट करून टाकतात आपला बीट, पण मी ते किसून घालत आहे कारण कलर देखील छान येईल आणि खाताना देखील आपल्याला त्याचा थोडंसं त्याचा टेस्ट वेगळा लागतो, म्हणून त्याचा टेस्ट हा साईडला राहील म्हणून। तर जी आपण काश्मीरी रेड चिलीची पेस्ट केलेली होती लसूण आणि काश्मीरी रेड चिलीची ती आपण इथे यामध्ये घालून घेतलेली आहे। थोडीशी हळद पावडर घातलेली आहे, थोडीशी मी लाल मिरची पावडर देखील घातलेली आहे। आता मेन गोष्ट आहे पावभाजी मसाला ॲड करायची। सगळेच लोक स्टार्टिंगला पावभाजी मसाला ॲड करतात, पण मी इथे स्टार्टिंगला ॲड न करता लास्टमध्ये ॲड केलेला आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा ही ट्रिक आणि ही टिप की बाबा लास्टमध्ये ॲड केल्यानंतर त्याचा टेस्ट कसा लागतो म्हणून। तर इथे मी अगोदर जे तांदूळ आपण उकडीचे उकडलेले होते ते मी यामध्ये घालून देत आहे
2 बॅचमध्ये हे तांदूळ मी यामध्ये घालणार आहे. मी पहिले थोडे जास्तीचे ॲड करून घेते आणि मग व्यवस्थित असे परतून घेत आहे आणि त्यानंतर मग मी बाकीचे तांदूळ हे घालणार आहे. आता तुम्ही व्यवस्थित असं सावकाशपणे व्यवस्थित असा तवा पुलाव हा परतून घ्यायचा आहे. आता इथे आपली ही पहिली बॅच परतून झाल्यानंतर जे आपले उरलेले तांदूळ आहेत, म्हणजे उरलेला जो भात आहे शिजवलेला, तो देखील त्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे. बघू शकता मी सेकंड बॅच देखील मी त्यामध्ये टाकून दिलेली आहे आणि व्यवस्थित असा परतून देत आहे. त्यामध्ये एकजीव करायचा आहे आपल्याला सगळा मसाला. आता शेवटी आपण इथे गॅस हा लो फ्लेमवरती करून दिलेला आहे आणि 2 चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असा मी इथे हा तवा पुलाव असा परतून घेतलेला आहे. तर बघू शकता आपण सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या या तवा पुलावला. अगदी झटपट हा तवा पुलाव आपला घरच्या घरी बनवून तयार होतो. बाहेरच्या टेस्टपेक्षा देखील भन्नाट टेस्ट आपल्या या तवा पुलावला येत आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मला तर खूप 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 आवडला. तुम्हाला देखील आवडेल जर तुम्ही या पद्धतीने हा तवा पुलाव बनवला तर. मी वटाणे हे वेगळे न शिजवता भातासोबतच शिजवून घेतले होते. तेही काम माझं इथे सोपं झालेलं आहे. मस्तपैकी आपला वाफाडता असा तवा पुलाव मी इथे बनवून घेतलेला आहे. नक्की ही रेसिपी तुम्हाला आवडलीच तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील नक्कीच क्लिक करा. आणि जर का आवडलीच तुम्ही जर ट्राय केली नक्की मला फीडबॅक द्यायला विसरू नका. तर अशाच रेसिपीजसाठी मला नक्की फॉलो करा. धन्यवाद.